नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक सत्य कथा सांगणार आहे. तुम्ही विश्वास करा अगर नका करू, तुमची मर्जी. तर मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत. आत्ताचे युग विज्ञान युग आहे, पण आजही आपल्या कानावर अशा गोष्टी ऐकायला येतात, त्यावर विश्वास ठेवावं की नाही हेच कळत नाही. अशीच एक घटना माझ्या मित्राने सांगितली. ती कथा मी तुम्हाला ऐकवणार आहे, पण त्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सुंदर कथा तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. त्याचं नाव भावेश. तो गुजरातमध्ये एका कंपनीत कामाला आहे. 2 गोंडस मुलं, सुंदर पत्नी. खूप आनंदाने त्याचे आयुष्य जगत आहे. एकदा मी त्याला फोन केला, सर्व हालचाल विचारली. त्याने सर्व आनंदात आहे म्हणून सांगितलं आणि मला शुभेच्छाही दिल्या. मी म्हटलं कशाबद्दल? तो आनंदून म्हणाला, माझ्या मित्राने मराठी कथेचं चॅनल सुरू केले म्हणून. लवकर तुझे सबस्क्राईब लाखोत हो. आई भवानीकडे हीच प्रार्थना करतो. आणि मी त्याला थँक्स म्हटलं. तोही लगेच बोलला, माझ्याकडे तुझ्यासाठी एक खूप सुंदर कथा आहे. जर तुला आवडली तर टाक तुझ्या चॅनलवर. मी होकार दिला. भावेश म्हणाला, माझं 2010मध्ये लग्न झाले आहे, हे तर तुला माहीतच आहे. पण पुढच्या महिन्यातच माझ्या आयुष्यात खूप भयंकर वादळ आलं आणि आई भवानीच्या कृपेने मी वाचलो. नाहीतर या तुझ्या मित्राला आज 14 वर्ष झाले असते. तो रडत बोलत होता. भावेश, नको रडू मित्रा, पण असं काय झालं होतं तुला? भावेश म्हणाला, मी पहिल्यांदा माझ्या सासरी गेलो. लग्न होऊन जेमतेम महिना झाला होता आणि स्वाती, भावेशची पत्नी, अक्षय तृतीयेसाठी माहेरी गेली होती. मी तिला घ्यायला गेलो. 3 दिवस झाले. रोजचा पाहुणचार, आदर सन्मान एका जावयाचा व्हावा तसा होत होता. आंब्याचा हंगाम होता. रोजचे आंबे खाऊन खाऊन कंटाळलो होतो. पण काय करणार, मोठा जावई असल्याने नकारही देता येत नव्हता. त्यातल्या त्यात शेजारी गावातले नातेवाईक, चहा पाणी नुसतं कसं तरी व्हायला लागलं होतं. माझे सासरे ही माळकरी असल्यामुळे तिथे नॉनव्हेज बनवण्याचा काही प्रश्नच नव्हता. पण माझ्या चुलत सासऱ्यांनी गावरान कोंबडा मारला आणि मला बनवून खाऊ घातला. आता मला थोडं बरं वाटलं. दुसऱ्या दिवशी स्वातीच्या मैत्रिणीकडे तेच जेवण. आता माझे मन सासरी रमायला लागलं. मला 5 दिवस झाले. मी स्वातीला तयारी करायला सांगितली, पण तिची इच्छा होती मामाच्या गावाला जायची. मी स्पष्ट नकार दिला. पण शेवटी स्त्री हट्टापुढे कुणाचं चालतं तर माझं चालणार. तिच्या मामांचाही फोनवर फोन येत होता आणि आम्ही दुपारच्या बसने निघालो. सासरहून स्वातीच्या मामांचे गाव 40 किलोमीटर लांब होते. स्वाती पुन्हा पुन्हा मला विचारत होती, तुम्ही नाराज तर नाही ना? मी, नाही ग, तुझ्याशी नाराज होऊन कसं चालेल? जर आम्ही नवऱ्यांनी तुमचं मन दुखवलं तर आमची पंचायत होईल ना. आता तिला काय सांगू, मी नाराज जरी असलो तरी. जर बोललो तर ती नाराज होईल आणि मला तिला दुखवायचे नव्हते. तसंही मला कोणालाही दुखवायला आवडायचे नाही. आणि समोरचे आपल्याला आग्रहाने बोलत आहेत आणि आपण आपलंच मान मिरवत राहायचं तर आपली काय इज्जत करतील ते. आम्ही छान प्रेमाच्या गप्पा मारत जात होतो. मस्त एकमेकांच्या हातात हात धरले होते. थोड्या वेळाने स्वातीने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली. खिडकीतून गार वारा येत होता. माझी नजर तिच्या सुंदर मनमोहक चेहऱ्यावर खिळली होती. आज स्वाती खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्या चेहऱ्यावरचे केस अलगद बोटांनी बाजूला करत होतो, पण ते हवेने पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्यावर येत होते. असं मी बराच वेळ करत होतो आणि कंडक्टर आले. मी 2 तिकीटं घेतले आणि स्वातीही उठली. मी तिला, काय झालं, झोप ना. तिने पर्समधून हेअर क्लिप काढली आणि तिच्या मोकळ्या केसांना लावली. मला पाहत गोड हसली. माझ्या कमरेत दोन्ही हात टाकले आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपली. आता तिचे केस उडणे बंद झाले. मीही तिला हलकंसं कपाळावर चुंबन केलं. तिला व्यवस्थित मिठीत घेतलं आणि मीही डोळे मिटले आणि स्वातीचा फोन वाजला. आम्ही दोघेही उठलो. तो फोन तिच्या मामेभावाचा होता. तिने सांगितलं, आम्ही 15-20 मिनिटात पोचतो. बरोबर 15 मिनिटात आम्ही उतरलो. माझ्या हातातली बॅग तिच्या मामेभावाने घेत मला नमस्कार केला. काय जिजू, कसा काय झाला प्रवास? मी त्याला स्मित हास्य करत बोललो, छान झाला. स्वातीने बराच खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या आणि तिच्या मामेभावाच्या मोटारसायकलीने आम्ही घरी आलो. त्यांचं गाव शहरापासून 6 किलोमीटर होत होतं. आम्ही घरी पोचताच फ्रेश झालो. मस्त कडक आलं टाकलेला चहा पिला आणि मी खाटेवर पडलो. पडताच लगेच झोप लागली. मला तिच्या मामाने उठवलं. 8:30 वाजले होते. इच्छा तर नव्हती उठायची, पण नाईलाज होता. मामींनी मस्त मासे बनवले होते. खूप आग्रह करून वाढले.
पोटात थोडी पण जागा शिल्लक नव्हती. थोड्या वेळाने मला पोटात दुखायला लागले. तिचा मामेभाऊ माझ्या शेजारीच बसला होता. माझी हालचाल पाहून म्हणाला, काही त्रास होतोय का जिजू? मी नाही रे, पण थोडं पोट दुखतंय. तो हसत माझी चेष्टा करत बोलला, काय जिजू, जेवढं पोटाला लागतंय तेवढंच खायचं ना. मी त्याच्या गालावर चिमटा काढत बोललो, जेवायच्या वेळेस कितीदा नाही म्हटलं मी, पण तू आणि मामींनी काही ऐकलं का? आणि वरून म्हणतोस का? तो लगेच दुकानात गेला आणि जिरा सोडाची बाटल घेऊन आला. ती पिली आणि थोडा आराम मिळाला. नंतर मी कधी झोपलो कळालंच नाही. पहाटे मी लवकर उठलो. स्वातीला बोललो, आपण 10-11 वाजेला निघूया. खूप दिवस झाले म्हणून तिने होकार दिला. पण स्वातीचा मामांचा पुतण्या हेमंत आला आम्हाला चहासाठी बोलवायला. मी नकार दिला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. हेमंतने आम्हाला निघूच दिले नाही. तो आम्हाला त्याच्या गावानजीकच्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात घेऊन गेला. मंदिर नवीन बांधलेले होते. खूप सुंदर प्रसन्नदायी वातावरण होतं. आम्हाला तिथे 2 वाजून गेले. मला कळून चुकलं की आज काही आम्हाला जाता येणार नाही. घरी आलो. जेवण करत 3:30 वाजले. मी स्वातीला म्हटलं, आपली बॅग आत्ताच भरून ठेव, आपण पहाटेच निघू. आणि सायंकाळी 6 वाजेला हेमंत व त्याचा मित्र आले आणि मला घेऊन गेले. माझी इच्छा नव्हती, पण काय करणार म्हणून गेलो. ते मला शहरातल्या मोठ्या बारमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी चांगल्या ब्रँडची दारू मागवली. मी प्यायचो नाही, पण त्यांनी मला खूप जबरदस्ती केली, पण मी नाही घेतली. मग माझ्यासाठी स्प्राईट मागवले. खायला फ्राय मासे खूप काही होतं. त्यांना हळूहळू चढायला लागली होती. मी त्यांना घरी जाण्यासाठी सांगत होतो आणि ते एवढा पॅक होऊ दे असं करत करत आता 8:30 वाजले आणि मी त्यांना रागात बोललो, तुम्ही बसा इथे रातभर पीत, मी जातो. मला स्वातीचे कॉलवर कॉल येत होते. मी बारच्या बाहेर आलो. माझ्या मागे तेही आले. मला सॉरी म्हटली. मग मी मोटारसायकल चालवायला घेतली. ते नुसते बडबडत करत होते. त्यांना होकार देऊन देऊन नुसता कंटाळलो होतो, पण त्यांचं काही संपत नव्हतं. असं वाटत होतं कुठं आलो यांच्यासोबत. कसं तरी मी त्यांना सहन करत होतो. मी बाईक एकदम हळू चालवत होतो. आता मी गावाच्या रस्त्याला लागलो. स्वातीने पहिलाच फोन केला तेव्हा सांगितलं होतं, 7:30 वाजता अमावस्या लागत आहे, लवकर घरी या. आणि हो, बाईक कुठेही न थांबवता डायरेक्ट घरी या. तिने जेव्हापासून असं सांगितलं होतं तेव्हापासून मनात एक विचित्र भीती होती. नाहीतर मला असं कधी जाणवलं नव्हतं. मी मनात हनुमान चालिसा जपत येत होतो, पण ती हनुमान चालिसानेही काही उपयोग झाला नाही. पुढे खूप मोठं संकट माझी वाट पाहत होतं आणि जे नको व्हायचं तेच झालं. गाव अजून 3 किलोमीटर राहिलं होतं आणि बाईक अचानक बंद पडली. बाईक बंद पडताच माझे इंडिकेटर लागले आणि त्या दोघांची सर्व दारू एका झटक्यात उतरली. ते लगेच उतरले. हेमंतच्या मित्राने मला तसंच मागे व्हायला सांगितलं. मी तसाच मागे सरकलो आणि त्याने किक मारली. बाईक चालू झाली आणि पुन्हा बंद पडली. आता जवळपास 10 मिनिटं झाली किक मारून. थकले ते दोघी. ते बाईक चालू करत होते आणि मी बाजूला हलकीशी नजर फिरवली. सर्व शेत मोकळी होती आणि आमच्या पुढे एक 10 फुटावर खूप जुनं मोठं वडाचं झाड होतं. मी त्याला पाहिलं. सर्वीकडे काळाकुट्ट अंधार होता. रात किडे आणि वटवाघुळांचा आवाज कानी येत होता. मला अंगावर शहारे आले. इतक्यात उष्णतेत मला खूप थंडी वाजून आली. मी दोघी हात बांधून बसलो. त्यांना काही बोलता सुद्धा येत नव्हतं. मग काय झाले कुणास ठाऊक, थंडी अचानक कमी झाली. मी त्यांना मोठ्याने रागवलं, सरका बाजूला, आणि मी एका किकने बाईक चालू केली. ते बसले आणि इतक्या स्पीडने मी बाईक आणली. ते घरी जायला लागले. मी त्यांना काहीच बोललो नाही. स्वाती, तिचे मामा, मामी, मामे भाऊ, आजी सर्व माझी वाट पाहत उभे होते. स्वातीने मला थोडं रागवत विचारलं, तुम्हाला कळत नाही का किती वेळ झाला? आज अमावस्या आहे, बोलत होती ना मी, तरीही तुम्ही एवढा उशिरा आले. मी तिच्याकडे काही न बोलता नुसतं बघितलं. ती मला पाहून घाबरली आणि म्हणाली, काय झालं, असं काय बघताय? मामा मामी बघा ना हे कसे बघताय. ते सर्वजण आले आणि मी लगेच तिला, काय झालं स्वाती, चला मला खूप भूक लागली. मी हातपाय धुवून जेवायला बसलो. सर्व मला बघत होते आणि मी खाली मान करून जेवत होतो. गुपचूप जेवण करून झोपलो, पण मला कसं तरीच होत होतं. मी मागच्या खोलीत आलो. खाटेवर मस्त गादी टाकलेली होती. टेबल फॅन चालू होता. मी खाटेवर अंग टाकलं. थोड्या वेळाने स्वाती आली. माझ्या शेजारी झोपली आणि माझ्या केसात हात टाकून फिरवला आणि मी खूप जोराने तिचा हात धरून बाजूला फेकला. ती खूप रागवली आणि म्हणाली, पिऊन तर नाही आलात ना, काही वाटतं का? असं माझा हात फेकताना मी उठून बसलो
आणि तिला खूप रागानं बघितलं. ती खूपच घाबरली. तिच्या मामा मामींना बोलवलं. तेही पळतच आले. मला विचारलं. मी रडत स्वातीची माफी मागितली. प्लीज मला माफ कर. मला काय होतंय काहीच कळत नाही. मी काय करू तू सांग ना स्वाती. माझं डोकंही खूप दुखतंय ग, असं म्हणत होतो. तिच्या मामींनी बाम आणला. स्वातीने खूप चोडला तरी डोकं बाहेर निघायलाच करत होतं. आता स्वातीही रडायला लागली होती. थोड्या वेळाने मला खूपच थंडी भरली. मी दोघी हात पायात दाबले. स्वाती तिच्या मामांनी 3-4 गरम ब्लँकेट्स टाकले तरी पण माझी थंडी काही कमी होईना. मामांनी गावातून डॉक्टर बोलावला. डॉक्टर माझ्याजवळ 1.5 तास थांबले. इंजेक्शन गोळ्या दिल्या पण काहीच उपयोग झाला नाही. जवळपास 3 वाजेपर्यंत सर्वजण जागीच होते. मग तिच्या आजींनी त्यांच्या कुलदेवतेचा जप केलेलं पाणी माझ्या अंगावर शिंपडलं. थोडं मला पाजलं आणि माझी हुडहुडी कमी झाली. मग मला केव्हा तरी झोप लागली. कळालंच नाही. सकाळी 11 वाजेला मी उठलो. डोकं खूप जड वाटत होतं. जणू त्याला कोणीतरी खूप मोठ्याने दाबत आहे. सर्वजण काळजीत होते. मी बाहेर आलो आणि पाहिलं माझे सासू सासरे पण आलेले होते. हेमंत व त्याचा मित्र स्वाती, तिचे मामा मामी खूप टेन्शनमध्ये बसले होते. मी स्वातीला बोललो, स्वाती माझं डोकं खूप दुखतंय. आई ये ना, असं खूप मोठ्याने ओरडलो. स्वाती माझ्याजवळ आली. मला तिच्या मांडीवर झोपवलं. तिच्या आईने कपाळावर चांगला बाम चोडला. स्वातीने डोकं चेपलं. आता थोडं बरं वाटत होतं. पण काही वेळाने पुन्हा डोकं दुखायला लागलं. आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर होतं. मी मोठ्याने ओरडलो. हातपाय झटकत होतो. सर्वजण खूप घाबरले आणि स्वातीच्या आजींनी पुन्हा कुलदेवतेचं मंतरलेलं पाणी माझ्या अंगावर शिंपडलं आणि मी क्षणात शांत झालो. काही वेळाने मी शुद्धीवर आलो तर मी एका हॉस्पिटलमध्ये होतो. दुपारचे 3 वाजले होते. मला शुद्धीवर आलेलं पाहून सर्वांच्या जीवात जीव आला. मला आता खूप भूक लागली होती. मी स्वातीला सांगितलं, मला मटण खायचं आहे. माझ्या सासऱ्यांनी लगेच माझ्यासाठी हॉटेलवरून भाजी पोळ्या मागवल्या. जवळपास 3 जण चांगलं जेवतील एवढं जेवण मी केलं तरी माझी भूक शांत झाली नाही. डॉक्टरांनी मला इंजेक्शन देऊन झोपवलं. पुन्हा रात्री तसंच ओरडणं, डोकं दुखणं या सर्व गोष्टी घडत होत्या. सकाळी डॉक्टरांनी घरी पाठवलं कारण माझ्यामुळे दुसऱ्या पेशंटला खूप त्रास होत होता. मला दुपारी ते एका बाबांकडे घेऊन गेले. त्याने गळ्यात मंतरलेला तावीज, धागे, दोरे टाकले. ही रात्र थोडी बरी गेली. दुसऱ्या दिवशी मला चांगलाच फरक जाणवला. दुपारी माझे सासू सासरे घरी घेऊन आले. आता सर्वांच्या जीवात जीव आला होता. पण मला आतून अजून कसं तरी वाटत होतं. काहीतरी विचित्र असा अनुभव येत होता. डोळ्यासमोर अचानक ते वडाचं झाड, ती अंधारी रात्र, ज्याने मला खूप भीती वाटायची. पण मी हे स्वातीला आणि तिच्या आई बाबांना नाही सांगितलं. जे होईल ते बघू पुढे. पण आता मला घरी जायचं खूप महत्त्वाचं होतं. आम्ही तयारी केली आणि घरी जायला निघालो. माझे सासरे स्वतः आमच्यासोबत सोडायला आले पण मी नकार दिला. पण स्वातीच्या आईने ऐकलं नाही. शेवटी माझा नाईलाज झाला. आम्ही निघालो. स्वातीने माझ्या हातात हात टाकून धरलं होतं. मी खूप काही बोलत होतो पण मी एकदम गप्प होतो. काहीच बोलावंसं वाटत नव्हतं. मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. काय होतं ते काहीच कळत नव्हतं आणि मी झोपलो. माझ्या गावीच उठलो. घरी आलो आणि पुन्हा झोपून घेतलं. आईने माझी अवस्था पाहिली आणि तीही खूप रागवली. माझ्या सासऱ्यांनी आईला धीर देत सांगितलं, थोड्या दिवस त्रास होईल, मग होतील व्यवस्थित. पण आई तर आईच असते. तिचं मनही अगदी सुन्न झालं होतं. रात्री आईने माझ्या आवडीचं जेवण बनवलं. आम्ही जसे जेवायला बसलो, आईने माझी आवडती भरली कारल्याची भाजी ताटात वाढली आणि ती पाहून माझा इतका संताप झाला. मी त्या ताटाला धरून फेकला आणि खूप मोठ्याने ओरडत म्हणालो, मला फक्त मटण हवं आहे, लवकर आणा. माझे डोळेही लालबुंद झाले होते. माझे सासरे, आई, स्वाती तिघीजण माझं असं रूप पाहून खूप घाबरले. त्यांनी लगेच किलोभर मटण तेवढ्या रात्री आणले. मी ते बघताच खूप खुश झालो. आईने बनवायला घेतले पण मी त्याला तसंच कच्चं मांस खायला लागलो. काही क्षणात मी ते पूर्ण खाऊन मोकळा झालो. आता मात्र आई आणि स्वातीला खूप टेन्शन झालं. मी तर पाय पसरून झोपलो पण ते रात्रभर झोपले नव्हते. मी सकाळी 8 वाजेला उठलो आणि स्वातीला खूप प्रेमाने आवाज दिला. तीही आनंदाने आली. त्या बिचारीला वाटलं सर्व व्यवस्थित झालं म्हणून, पण ती जवळ येताच मी तिला रागवलं. ती रडतच आईजवळ गेली. मी आईलाही आणि तिच्या बाबांनाही रागवलो. ते समजले होते माझ्या आत कोणीतरी आहे. मग माझ्या इकडच्या तिकडच्या वाऱ्या सुरू झाल्या. कधी या भगतकडे तर कधी त्या बाबाकडे. पण फरक कुठलाच पडत नव्हता आणि दिवसेंदिवस माझी तब्येत खराब होत होती.
आता महिना व्हायला आला होता आणि माझ्या तब्येतीत काहीच सुधार नव्हता. मी इतका हसता बोलता एकदम वेड्यासारखा झालो. हातपाय बरेच बारीक झाले होते. माझ्या टेन्शनमुळे आई आणि स्वातीची पण तब्येत खालावली होती. कोणालाच काही कळत नव्हतं. त्यांनी महिन्याभरात माझ्यासाठी खूप काही केलं होतं. माझे सासू सासरे आणि स्वातीचे मामा मामीही टेन्शनमध्येच होते. त्यांचेही प्रयत्न चालूच होते, पण यश काही येत नव्हतं. शेवटी स्वातीने खूप रागाने आमच्या कुलस्वामिनी आई सप्तशृंगीला साकडं घातलं. माझ्या नवऱ्याला दुःख दूर कर आई आणि माझ्या सौभाग्याला माझ्या पदरी दे. मी तुझे उपवास करीन, त्यांच्यासोबत तुझ्या दर्शनाला पायी चालत येईन. आणि तिने आईच्या फोटोसमोर पाणी सोडलं. हे सर्व मी खाटेवरून पडून पाहत होतो, पण काही बोलत नव्हतो. तिने माझ्याकडे पाहिलं. मीही तिच्या डोळ्यात केविलवाण्या नजरेने पाहत होतो. ती माझ्याजवळ आली आणि माझे अश्रू पुसत म्हणाली, बस आता नाही रडायचं, खूप झालं, आता सर्व आईवर सोडू. तिला माझ्या नवऱ्याला सुखी करावंच लागेल. मी आज इतक्या दिवसात पहिल्यांदा तिचं असं महाकालीचं रूप बघितलं होतं. तिला पाहून मलाही भीती वाटत होती. तिच्या नजरेत नजर टाकण्याची हिंमत होत नव्हती. तो दिवस गुरुवारचा होता. तिने त्या दिवसापासून खूप कडक उपवास सुरू केले. ती दुर्गा षष्टीचा पाठ करत होती आणि मला ते सहन होत नव्हतं. मी मोठ्यानं ओरडत होतो, पण तिनेही पाठ सुरूच ठेवले. जवळपास अर्ध्या तासाने मी गप्प झालो, पण ती तशीच पाठ करत होती. मला त्याचा खूप त्रास झाला, पण स्वाती जराही न घाबरता दुर्गा पाठ करत होती. त्या दिवसापासून माझं मटण खाणं बंद झालं. मी त्यासाठी खूप ओरडलो, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण स्वाती आता पहिली राहिली नव्हती. तिच्यात साक्षात नवदुर्गाची शक्ती आलेली होती आणि माझी तब्येत पुन्हा खराब व्हायला लागली होती. आई म्हणायची, त्याला खाऊ दे मटण मांस, पण तिने कुणाचंच ऐकलं नाही. तिच्या बाबांनाही तिला समजावलं, पण तिने कुणाचंही चालू दिलं नाही आणि तिच्या मनासारखंच करीत राहिली. आज आठवडा झाला तरी ती तशीच न घाबरता दुर्गा षष्टीचा पाठ 2 वेळेस करत होती. मलाही तिचं वागणं खूप पटत होतं, पण माझ्या आतल्याला हे आवडत नव्हतं, म्हणून तो आता मला जास्त त्रास द्यायला लागला. मी आता आत्महत्या करण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण ते स्वातीमुळे शक्य होत नव्हतं. ती मला थोडीही मोकळं सोडत नव्हती. मित्रांनो, या कथेचा हा पहिला भाग इथे संपतो. या कथेचा दुसरा भाग लवकरच अपलोड होईल. तर मित्रांनो, दुसऱ्या भागात भावेशचं काय होईल? तो दृष्ट आत्मा त्याचे शरीर सोडून जाईल की नाही? अजून किती त्रास देणार ती आत्मा? स्वाती भावेशला त्या दृष्ट आत्म्यापासून वाचवू शकेल की नाही? भावेशला पुन्हा प्राप्त करण्यासाठी तिला अजून किती दुःख त्रास सहन करावा लागेल? आणि तो मुक्त होईल की नाही? का ती आत्मा त्याला आपल्या सोबतच घेऊन जाईल? त्यासाठी या कथेचा दुसरा भाग नक्कीच ऐका. आणि हा भाग तुम्हाला आवडला की नाही ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. कथेला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. भेटूया लवकरच कथेच्या दुसऱ्या भागात. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार.